दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर आज आपण गुरुचरित्रमधील अध्याय 51 व अध्याय 52 बघणार आहोत. कमेंटमध्ये एकदा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक बिनवी सिद्धासी, कथा सांगितली आम्हासी. मल्लेचे राजे श्री गुरुसी, होते नगरासी नेले. तेथोनी आले गणगाभुवना, पुढील वर्तल्या निरूपणा. सांग स्वामी कृपाघना, गुरुचरित्र आम्हासी. सिद्ध मने एकवत्सा, कथा असे अतिविशेषा. एकता जाती सकळ दोषा, चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेट घेऊनी, श्री गुरु आले गणगाभुवनी. योजना करीती आपल्या मनी, गुप्त रहावे म्हणूनिया. प्रगट झाले बहुवसी, राजा आला भेटीसी. उपजली भक्ती मल्लेछासी, नाना जाती येतील. म्हणून आता गुप्त व्हावे, लोकमते निघून जावे. पर्वतयात्रा म्हणून भावे, निघाले श्री गुरु परियेसी. गुप्त राहिले गणगापुरी, प्रगट दाविले लोकाचारी. निघाले स्वामी पर्वतगिरी, शिष्यांसहित अवधारा. भक्तजन बोळवीत, चिंता करीत अत्यंत. श्री गुरु संबोखिती समस्त, रहावविती अतिप्रीतीने. दुःख करीती सकळ जन, लागताती श्री गुरुचरण. स्वामी आम्हा ते सोडून, केवी जाता येते राय. भक्तजनांची तू कामधेनू, आम्ही बालक अज्ञान. होतासी आम्हा निधानू, सोडोनी जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन, दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन, त्वरित पावे स्वामी या. बाळकाते सोडूनी माता, केवी जाय अवेरिता. तू आमचा माता पिता, नको अवेरू म्हणता ते. एकोणी नाना परी विनंती, हसते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखिती अतिप्रीती, न करा चिंता म्हणून. आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी. वसू माध्यान्नी मठधामी, गुप्तरूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी, त्यांते प्रत्यक्ष दिसू आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी, बोल करीतो श्री शैलयात्रा. प्रातस्नान कृष्णातीरी, पंचनदी वृक्ष औदुंबरी. अनुष्ठाना बिंदुक्षेत्री, माध्यान्नी येतो भीमातटी. कमेंटमध्ये एकदा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जरूर लिहा. तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील जरूर शेअर करा. अमरजा संगमी, स्नान करोनी, पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी, म्हणून सांगती श्री गुरु. ऐसे सांगती समस्तांसी, संदेह न धरावा मानसी. गणगाभुवनी अहर्निशी, वसो आम्ही त्रिवाचा. जे जे जन भक्ती करती, त्यासी आमुची अतिप्रीती. मनोकामना पावती, सिद्धवाक्ये असे आमुचे. अश्वत नव्हे कल्पवृक्ष, संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मने जे अपेक्ष, त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षा ते पूजोनी, मग यावे आमचे स्थानी. पादुका ठेवितो निर्गुणी, पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी, त्या ते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तत्क्षणी, लाभे तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक, पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे असती विषेक, आचरावे मनोभावे. संतोषकारक आम्हा प्रती, त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती, त्वरित होय अवधारा. ऐसे सांगुनी तयांसी, निघाले स्वामी परियेसी. भक्त परतवुनी मठांसी, आले चिंतित पायांते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. चिंतित निघती मठांत, तेथे दिसते श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित, म्हणती वस्तू त्रैमूर्ती. यासी म्हणती जे नर, ते पावती यमपूर. सत्य बोलिले निर्धार, न कळे महिमा आम्हासी. समेची पाहता न दिसे कोणी, प्रेमळ भक्ती देखती नाही. या परी गौप्य रूप धरुणी, राहिले श्री गुरु मठांत. दृष्टांत दाखविला भक्तांसी, पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी, राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरोपिती अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैलतीरा, ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी. निरोप देता श्री गुरुमूर्ती, आणिले पुष्पे शेवंती. कुमुंदे कल्हारे मालती,
कर्दळीपर्णे वेष्टोनी. आसन केले अति विचित्र, घातले गंगेमध्ये पात्र. शिष्या सांगती वेगचक्र, जावे तुम्ही गृहासी. दुःख करिता येत सकळी, यांचे सांगती श्री गुरु चंद्रमौळी. गणगाग्रामी असो जवळी, भावन धरावा दुजा तुम्ही. लौकिकमध्ये आम्ही जातो, ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो, निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संबोखुनी, उठले श्री गुरु तेथोनी. पुष्पासनी बैसोनी, निरोप देती भक्तांसी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. कन्यागती बृहस्पती, बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिगंती, संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी, असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवसी, श्री गुरु बेसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी, जातो आम्ही निज मठासी. पावता खून तुम्हांसी, प्रसाद पुष्पे पाठवितो. येथील पुष्पे जाती शेवंती, घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंड रीती, लक्ष्मी वसो तुम्हा घरी. अनेक सांगून एक खून, गायने करी जो माझे स्मरण. त्याचे घरी असे जाण, गायन प्रीती आम्हांसी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. नित्य जे जन गायन करते, त्यावरी माझी अतिप्रीती. तयांचे घरी अखंडिती, आपण असो अवधारा. व्याधिनी होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दूरी. पुत्र पौत्र श्रिया करी, शतायुषी नांदतील. एकतील चरित्र माझे जरी, वाचतील नर निरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी, संदेह न धरावा मनांत. ऐसे सांगोनी भक्तांसी, श्री गुरु झाले अदृशी. चिंता करीती बहुअशी, अवलोकिती गंगेत. ऐशी चिंता करिता थोर, तटाकी पातले नावे कर. तीही सांगितला विचार, श्री गुरु आम्ही देखिले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. शिष्यवर्गासी मनोहर, व्यवस्था सांगती नावे कर. होतो आम्ही पैलतीर, तेथे देखिले मुनीश्वर. संन्यास वेश दंड हाती, नामे श्री नरसिंह सरस्वती. निरोप दिदला आम्हा प्रती, तुम्हा सांगा म्हणून. आम्हास आज्ञापिती मुनी, आपण जातो कर्दळीवणी. सदा वसो गणगाभुवनी, ऐसे सांगा म्हणतेले. भ्रांतपणे दुःख करिता, आम्ही देखिले दृष्टांता. जात असता श्री गुरुनाथा, सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी, जावे आपुल्या स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी, माझी भक्ती करुणी. सुखी असावे वंशोवंशी, माझी भक्ती करुणी. प्रसाद पुष्पे आलेया, घ्यावी शिष्ये काढोनिया. ऐसे आम्हा सांगोनिया, श्री गुरु गेले अवधारा. ऐसे सांगती नावे कर, समस्त राहिले स्थिर. हर्षे असती निर्भर, प्रसाद पुष्पे पहाती. इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी. मुख्य शिष्ये प्रीती करी, काढोनी घेतली अवधारा. नामधारक म्हणे सिद्धासी, मुख्य शिष्य कोण उपदेशी. विस्तारोनिया आम्हासी, पुष्पे कोणा लाभली. विस्तारोनिया आम्हासी, पुष्पे कोणा लाभली. सिद्ध म्हणे नामधारका, शिष्य बहुत गुरुनायका. असते गणगापुरी एका, गेले शिष्य आश्रम. आश्रम घेती संन्यासी, त्यांसी पाठविले तीर्थांसी. तयांची नामे परियेसी, सांगेन एका विस्तारोन. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. पाठवते झाले प्रीती, आपण राहिले संगमी. गृहस्थ धर्म शिष्य बहुत, समस्त आपुले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत, चौथा होतो आपण. साकरे नामे सायदेव, कवीश्वर युग्मे पूर्वभाव. नंदी नामे नरहरिदेव, पुष्पे घेतली चतुर्वर्गी. गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. तीच पुष्पे मज पूजून, म्हणून पुष्पे दाखविती. ईसा श्री गुरुचा महिमा, सांगतसे अनुपमा. थोडे सांगितले तुम्हा, अपार असे सांगता. श्री गुरुचरित्र कामधेनु, सांगितले तुझ विस्तारून. दुःख दरिद्र गेले पळून, ऐसे जाण निर्धारी.
ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष. महाआनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्वसिद्धी. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभीष्ट लाधले तात्काळिक उद्धारा. म्हणे सरस्वती गंगाधर. श्री गुरुचरित्र अतिमनोहर. एकता पावती पैल पार. संसार सागरा तारोनिया. श्री गुरुचरित्र एकता सकळाभीष्टे तत्वता. लाधती म्हणून समजता. एका म्हणे नामधारक. अमृताची असे माथनी. स्वीकारिता भाविक जनी. धर्मार्थ काम मोक्ष साधनी. हेची कथा ऐकावी. पुत्र पुत्रा ज्यासी चाड. त्यासी हे कथा असे गोड. राहे लक्ष्मी स्थिर अखंड. श्रवण मात्र घरी नांदे. चतुर्विधी पुरुषार्थ. लादते श्रवणे परमार्थ. श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ. रक्षी त्याचे वंशोवंशी. म्हणे सरस्वती गंगाधर. श्रोतयांसी करी नमस्कार. कथा एका मनोहर. सकळाभीष्टे साधिती. मुख्य भाव कारण प्रेम करीतो श्रवण पठन. निज ध्यास आणि मनन प्रेमे करुणी साधिजे. निज ध्यास आणि मनन प्रेमे करुणे साधिजे. श्री नरसिंह सरस्वती शंकर त्याचे चरण अर्पण सागर. त्याचेची प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती. ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी. शुद्ध वस्त्री शुद्ध मनी. नित्यपूजा करुणी ग्रंथ गृहा माझी ठेवावा. इति श्री गुरुचरित्रामृत. सिद्ध नामधारक संवाद अमृत. गुरुसमाधी नाम विख्यात. 150मोध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती आख्याने. सिद्ध नामधारक संवाद. श्री गुरुसमाधिगमन नाम 150मोध्याय. ओवी संख्या 75. श्री गुरु दत्तात्रेय अर्पण नमस्तु. आता आपण बघूया गुरुचरित्रमधील अध्याय 52. गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी. श्री गुरु निघाले शैल्ययात्रेसी. पुढे कथा वर्दली केसी. ते विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा. काय सांगू सद्गुरूची महिमा. आता वर्णनाची झाली सीमा. परी गुरुभक्ती प्रेमा नावरी. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी. श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी. कळला परी येस तात्काळ. समस्त जन आले धावत. नरनारी सर्व मिळाल्या बहुत. गुरुसी प्रार्थित अनेक भक्त. श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त. तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा अव्यक्त परिजनांशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन. पातकांचे होतसे दहन. आता केसे करतील जन. म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हास काय गती. आम्ही तरावे केशारिती. स्वामीचे चरण नौका होती. तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनपुरी. कामना पुरवित होता बरी. म्हणून जगले आजवरी. याऊ परी आम्ही काय करावे. स्वामी करिता गणगापूर. झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर. तैसे साचार होईल हे. माऊली विने तान्हे बाळ. की देवाविने देऊळ. जळाविने जैसे कमळ. तैसे सकळ तुम्हाविने. माता पिता सकळ गोत. इष्टमित्र कुलदैवत. सर्व ही आमचा गुरुनाथ. म्हणून काळ क्रमित होतो. आपल्या बालकांसी अभेरुनी. केसे जाता स्वामी येथून. अश्रुधारा लागल्या लोचनी. तळमळती सकळ जन. तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करून बोलते. तुम्ही जन हो मानू नका खंती. सांगतो यथास्थित ते एका. आम्ही असतो याची ग्रामी. स्नानपान करू अमरजा संगमी. गोप्य रूपे राहतो नियमी. चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले मल्लींछाक्रांत. आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येथ. यमन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव. आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव. त्यास दृश्य स्वभावे हो.
लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवतील कामना एक. अश्वत्थवृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनांत. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही माता आमची सत्य जाणा. संगमी करूनी या स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनोकामना पूर्ण होती. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी गुरु सांगती. आम्ही येथेची राहता मठांत हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जना अद्यंत निघाले त्वरित गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघून श्री गुरु. लोक माघारी परतले समस्त गुरुच्या मठासी आले. तेथे समस्ताने गुरु देखिले बेसले होते निजासनी. तेथे समस्ताने गुरु देखिले बेसले होते निजासनी. सवेची पाहता झाले गुप्त जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गांत तेथे गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण त्रयमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण भक्तांकारणे रूप धरिती. ऐसा दृष्टांत दावुनी जनांसी आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मदार पुष्पे अपार आणिले. त्या पुष्पांची केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बेसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्यपे. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभमुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहांत पुष्पासनी बेसोनी शिष्यास संबोधनी. आमचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरात आम्ही असोच पूर्ववत भावता दृढ धरा मनांत तुम्हा दृष्टांत तेथे होईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आम्ही जातो आनंदस्थानासी तेथे पावलो याची खून तुम्हासी. फुले येतील जिनस जिनिसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणा समान मानूनी. अनेक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नामन संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करीतील गायन जाणूनी राग रागिनी तानमान. चित्ती भक्ती भाव धरून करीते ते मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडती जे माझे कथामृत पान करती. त्यांचे घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित. आमचे चरित्र जो पठन करे त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्ध सर्वही त्याच्याद्वारे दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभ लाभे निश्चय. पुत्रपौत्रांसहित अष्टैश्चर्य अनुभवून निर्भय पावे मुक्ती. हे वचन मानी अप्रमाण तो भोगील नरक दारुण. तो गुरुद्रोही जाण जन्म मरण दुःख अनुभवणे न सुटे तयासी. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोनी शिष्यास श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. ऐसे सांगोनी शिष्यास श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टीन दिसती श्री गुरुनाथ. बहुत होऊनी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले.
आहे वेश संन्यासी दंडधारी, काशयांबर वेष्टिले श्री, सुवर्ण पादुका चरणा माझारी, कांती अंगावरी फाकत असे. तुम्हास सांगा म्हणून गोष्टी सांगितली आहे त्यांनी, त्यांचे नाव श्री नरसिंह मुनी, ते गोष्टी कानी ऐका. काली काळास्तव तप्त होऊनी, आपण असतो गंगाभुवनी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गांत, तुम्ही का झाले चिंताक्रांत, पुष्पे येतील जळांत, येऊनी निवांत रमावी. नावाडी याने ऐसे कथिले, त्यावरुनी शिष्य हर्षले. इतुकियांत गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहांत वाहत, ती परमप्रसाद सुमने, काढून घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने, गुरु ध्यान मनी करीत, सिद्धासी म्हणे नामधारक, पुष्पे किती आली प्रसादिक, शिष्य किती होत प्रमुख, ते मज सांध्यात सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका, तुवा भली येतली आशंका, धन्यवाद तुझ्या विवेका, होसी साधक समर्थ. खूण सांगतो एका आता, श्री गुरु गंगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिता, नाठवती ते समय. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थे इंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. जे शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपल्या गृही नांदते सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले, श्री जगद्गुरूच्या समागमी, चारी जण होतो आम्ही, साय देव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारे, गुरुप्रसाद वंदिला शिरे, ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊनी झडकरी दिदली. चौघांनी चारी पुष्पांसी, मस्तकी धरिले भावेसी, आनंद झाला नामधारकासी, गुरुप्रसाद त्याची दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत, सिद्ध नामधारकासी सांगत, श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त. द्विपंचाशतमोऽध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती आख्याने, सिद्ध नामधारक संवादे, प्रसाद प्राप्ती नाम 25मोऽध्याय. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.